जनता कुठे जाते दवाखान्यात, कोणत्या दवाखान्यात जाते? सरकारी दवाखान्यात. त्या सरकारी दवाखान्याची काय परिस्थिती आहे? डॉक्टरांची संख्या, नर्सेसची संख्या नाही, आणि रक्त तपासायला तिथं माणूस नाही, एक्सरे काढायला एक्सरे मशीन खराब झालेलं आहे, अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी तर लांबच राहील. मग जगायचं असेल तर आमचा सरकारी दवाखाना होता गोरगरिबाचा, कामगार कर्मचाऱ्यासाठीचा, तो दवाखानाच बंद पडून गेले, ते नष्ट करू लागलेले आहे. तिथं सरकारी डॉक्टर उपलब्ध नाहीये. जगायचं तर मोठ्या डॉक्टरकडे जा, 4 लाख 5 लाख 2 लाख. आणि ही वेळ कोणी आणली आपल्यावर, आपल्या आरोग्यावर? तर या सत्तेत बसलेल्या सरकार जैन इंटरनॅशनल मध्ये तुमचा मुलगा कोणाचा शिकत नाही, महिन्याची जिथं 50,000 फी आहे, 1 लाख फी आहे, तिथं तुमच्यापैकी कोणाचं शिकत? मग आमच्या शाळा कोणत्या? तर आमच्या जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा, त्या शाळा महाराष्ट्र शासनानं बंद करून टाकली. आता 2 महिन्यापूर्वी आमच्या मुलांनी कुठे जायचं? कायदा असं सांगत होता की 4थी पर्यंत मुलगा असेल तर त्याला 1 किलोमीटर पर्यंत चालावं लागावं, असा 2010 साली आलेला. जर 8वी पर्यंत मुलगा असेल तर जास्तीत जास्त 4 किलोमीटर चालावं. हे म्हणतात की 20 किलोमीटरच्या परिसरात आम्ही एकच शाळा ठेवणार. म्हणजे काय होईल? आमच्या मुलांनी वर चालायचं, त्या 4 वर्षाच्या 20 किलोमीटर चालायचं का? त्याच्या आईने अंगणवाडी बाईनी तिला कार करून द्यायची, जा करू नको, तुला स्विफ्ट मध्ये आल्टो मध्ये पाठवते, मी क्रुझर मध्ये पाठवते, असं काही करता? आमचं आरोग्य धोक्यात, आमचं शिक्षण धोक्यात, आमचा स्वाभिमान धोक्यात. उठता बसता महिलांवर अन्याय अत्याचार होऊ लागलेले आहेत, दिवसात ठेवळे अत्याचार होऊ लागलेले आहेत, आमचा रोजगार धोक्यात. आपण हे लाल झेंडे घेऊन कोल्हापूर पासून निघालेलो आहोत. आम्ही महिना झाला आणि आता 18 तारखेला नागपूरला पोहोचणार आहोत. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी 35 जिल्ह्यातून ही यात्रा चाललेली आहे. आणि आता उद्या भंडारा आणि परवा नागपूर, हे 2च जिल्हे राहिले. हा 33वा जिल्हा आहे आजचा. महिनाभरापासून फिरतोय. हे सरकार हटवा, हे जागा करण्यासाठी गावागावात फिरतोय, जिल्ह्या जिल्ह्यात फिरतोय, सभा घेतोय, मिरवणुका काढतोय, लोकांना जागा करण्याचा प्रयत्न करतोय, लोकांना जागा करण्याचा प्रयत्न करतोय. डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते की जे झोपलेले आहेत त्यांना जरा जागा करा, निद्रिस्तानो जागा व्हा, झोप घेणाऱ्यानो जागा व्हा. आणि आमचा शाहीर सदाशिव निकम म्हणतो, मग तांबडत फुटणार नाही जर तुम्ही जागा नाही झाला तर. झोपूनच राहताल, ऊन पडली तरी झोपून राहताल, तांबड कधी फुटणारच नाही. कशामुळे जागा करायचंय? कशामुळे? या निद्रिस्ताना बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे, छत्रपती शाहू महाराजांनी सांगितल्याप्रमाणे, शिवाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जागा करायचंय. वेळ मोठी वाईट आलेली आहे. माझ्या पोळीवर किती तूप आहे, तुझ्या पोळीवर किती तूप आहे, हा मुद्दा राहिलेला नाही. आता मुद्दा आमची पोळी जे काढून घेत आहेत, आमचं जे जेवण काढून घेत आहेत, आमचा जो रोजगार काढून घेतलेला आहे, आमचं जे आरोग्य हिसकावून घेतलेलं आहे, तो महत्वाचा मुद्दा आहे आजकाल. तुम्ही म्हणताल कसं काय हे आरोग्य हिसकावलं? अहो, गोरगरीब जनता कुठे जाते दवाखान्यात, कोणत्या दवाखान्यात जाते? सरकारी दवाखाना. त्या सरकारी दवाखान्याची परिस्थिती बघा, काय परिस्थिती आहे? डॉक्टरांची संख्या नाही, नर्सेसची संख्या नाही, लघवी आणि रक्त तपासायला तिथं माणूस नाही, एक्सरे काढायला एक्सरे मशीन खराब झालेलं आहे, अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी तर लांबच राहील. मग जगायचं असेल तर आमचा सरकारी दवाखाना होता गोरगरिबाचा, कामगार कर्मचाऱ्यासाठीचा, तो दवाखानाच बंद पडून गेले, ते नष्ट करू लागलेले आहे. तिथं सरकारी डॉक्टर उपलब्ध नाहीये. जगायचं तर मोठ्या डॉक्टरकडे जा, 4 लाख दे, 5 लाख दे, 2 लाख दे. आणि ही वेळ कोणी आणली आपल्यावर, आपल्या आरोग्यावर? तर या सत्तेत बसलेल्या सरकारने फक्त आरोग्याचंच नाही, आपलं खाणं हिसकावून घेतलं.
जी पीडीएस होती, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, ज्याला की आपण सोप्या भाषेत राशन म्हणतो, ती राशन व्यवस्था निकाली काढण्यात आली. आता राशन देण्याच्या ऐवजी काही जिल्ह्यात त्यांनी पैसे देणं सुरू केलं. ही जी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम होती, राशन व्यवस्था होती, ती निकालात निघालेली आहे. आपली मुलं बाळं कुठे शिकतायत? जैन इंटरनॅशनल मध्ये तुमचा मुलगा कोणाचा शिकत नाही. महिन्याची जिथं 50,000 फी आहे, 1 लाख फी आहे, तिथं तुमच्यापैकी कोणाचा मुलगा आहे? घालू शकतात. मग आमच्या शाळा कोणत्या? तर आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा, सरकारी शाळा. त्या शाळा महाराष्ट्र शासनानं बंद करून टाकलेल्या आहेत. आता 2 महिन्यापूर्वी आमच्या मुलांनी कुठे जायचं? कायदा असा सांगत होता की 4थी पर्यंतचा मुलगा असेल तर त्याला 1 किलोमीटर पर्यंत चालावं लागावं. कायदा आहे असा 2010 साली आलेला. जर 8वी पर्यंतचा मुलगा असेल तर जास्तीत जास्त 4 किलोमीटर चालावं त्याने. आता हे म्हणतात की 20 किलोमीटरच्या परिसरात आम्ही एकच शाळा ठेवणार. म्हणजे काय होईल? आमच्या मुलांनी कुठवर चालायचं? त्या 4 वर्षाच्या पोरांनी 20 किलोमीटर चालायचं का? त्याच्या आईने, अंगणवाडी बाईनी तिला कार करून द्यायची, जा चिंता करू नको, तुला स्विफ्ट मध्ये, आल्टो मध्ये पाठवते, मी क्रुझर मध्ये पाठवते. असं काही करता येईल? आमचं आरोग्य धोक्यात, आमचं शिक्षण धोक्यात, आमचा स्वाभिमान धोक्यात. उठता बसता महिलावर अन्याय अत्याचार होऊ लागलेले आहेत, दिवसा ढवळे अत्याचार होऊ लागलेले आहेत. आमचा रोजगार धोक्यात. ते शाहीर म्हणत होते 2 कोटी रोजगार देऊ म्हणत होते हे नरेंद्र मोदी सरकार. त्याला म्हणायचं 2 कोटी नको तुझा, 1 नको, पण आमचा होता तो रोजगार तरी हिनवू नको ना, हिसकावून देऊ नको. ते देणार होते आपल्याला 15 लाख रुपये शहरांनी सांगितलं. 2014 साली जर निवडून आलो तर आम्ही प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील एवढे देऊ. 15 लाख रुपये नाही मिळाले, आपलेच पैसे लुटले गेले. ते म्हणतात गाण्यात की आपलं सोनं गेलं आणि बेंटेक्स आलं, बेंटेक्स आलं. अरे कशामुळे आलं? हे सोनं लुटणारी माणसं आली. सोनं लुटणारी माणसं आपल्या गळ्यातलं सोनं हिसकावून आली, आपल्या सोन्याच्या बांगड्या हिसकावणारी, आपल्या मंगळसूत्रातलं सोनं हिसकावणारी माणसं सत्तेत बसलेली आहेत. सोटके बसलेले, सोटके. ते नाही का संत तुकडोजी महाराज म्हणतात तसं, मातीचा देव त्याला पाण्याचा भेव, दगडाचा देव त्याला पाण्याचा भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव, आणि सोने चांदीचा देव त्याला चोट्ट्याचा भेव. हे सोन्या चांदीचा देव, त्याला देवाला देखील भीती वाटू लागलेली, मी सोनं अंगावर घालू नको. ह्यो मोदीच्या अदानीला देऊन टाकत, ह्यो मोदीच्या अंबानीला देऊन टाकत. अरे देवाला जिथं भीती वाटते, सोन्या चांदीच्या देवाला जिथं भीती वाटते चोट्ट्याची, तिथं आमच्यासारख्या या गोरगरीब अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कर्मचारी, त्यांची काय परिस्थिती? हे काही मनमानीपणा करू लागले. तो मोहम्मद, लहरी मोहम्मद नसतो का, लहरी मोहम्मद, त्याला वाटलं दिल्लीवर राजधानी काढावी आणि दौलताबादला आणावी. नंतर त्याला वाटू लागलं की इथं चांगलं नाही, परत तिकडे न्यावी. लय हुशार राजा होता तो, त्याच्यावर त्या पद्धतीने टीका करणं योग्य नाही. परंतु हा खरा लहरी आहे. आता लहरी मोहम्मद दिल्लीत बसलेला नरेंद्र मोदी, त्यांनी अचानकच 500 आणि 1000च्या नोटा बंद करून टाकल्या आणि लाईनीत लावलं माणसाला. 200-400 माणसं त्या लाईनीत लावून मेली, आपलाच पैसा काढण्यासाठी मेली. आमचा रोजगार हिसकावला, आमचं शिक्षण हिसकावलं, आमचं आरोग्य हिसकावलं, आमचं किमान वेतन हिसकावलं, आमचं मानधन हिसकावलं. तुम्हाला माहित आहे नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे आता, त्याच्यात अंगणवाड्याचं खाजगीकरण होणार आहे. समजून घ्या, नाहीतर म्हणताल हे नरेंद्र मोदीला कशाला हटवायला निघाले. अरे आमच्या अंगणवाड्याचं खाजगीकरण तुम्ही करायला निघाला, हे नाही होणे देंगे. आणि म्हणून आम्ही जागा करत फिरत आहोत महाराष्ट्रावर. जागो बहिणो जागो, जाग भावा जाग, जाग आई जाग. हे सरकारने जे आपला सगळं हिसकावून घेणं सुरू केलेलं आहे त्याच्या विरोधात जाग. आणि मग आपण मागू लागलो तर मग ते दुसरे फंडे करतात. अतिरेकी देशप्रेम,
अतिरेकी गोमातेचं प्रेम असं काहीतरी करून ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात। या अशा लबाडापासून सावध राहा आणि 2024च्या इलेक्शन मध्ये कसंही करून या सरकारला खाली खेचा। मग आपल्या प्रश्नाचं काय? आपल्या प्रश्नाचं काय? आपण काँग्रेस सरकारच्या विरोधात लाख लाखाचे 10-10 लाखाचे मोर्चे दिल्लीला काढलेले ते लक्षात घ्या। मनमोहन सिंग सत्तेत असताना जे नवीन आर्थिक धोरण आणि जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली ती त्यावेळेस झालेली हे लक्षात घ्या। परंतु आजची परिस्थिती अशी आहे, त्यांच्या विरोधात आपण किती बोंबललो, मोर्चे काढले, तर आता गेल्या 9 वर्षापासून असलेलं सरकार हे त्याच्यापेक्षा 1000 पटीनं मोक्कार सरकार आहे, बेकार सरकार आहे। याला घालवून दिलं पाहिजे। दिल्लीतलं नरेंद्र आणि मुंबईतलं देवेंद्र, नरेंद्र देवेंद्र दोघेही दलिंद्र। या दलिंद्र सरकारला, दिल्लीतल्या सरकारला आणि मुंबईच्या सरकारला घालून दिलं पाहिजे। आणि कसं घालून देणार? ही बाई एकटी गेली झाड असतं, झाड माहित आहे का? झाड म्हणजे जर तोडायचं असेल झाड, कुजलेलं झाड, तरी देखील त्याला एकट्याला तोडता येत नसतं। आणि म्हणून एक कवी म्हणतो, एकटी गेली बाई झाड तुटलंच नाही। ही गेली कुराड मारू लागली, झाड तुटलं नाही। तिने हिला घेऊन गेली, चल बाई तू ये मदतीला, तरी झाड तुटलंच नाही। एकटी गेली बाई झाड तुटलं नाही, दुखटी गेले बाई झाड तुटलं नाही, आणि साऱ्या जणी गेलो, साऱ्या भावांना घेऊन गेलो, झाड राहिलंच नाही, झाड राहिलंच नाही। हे जातीयवाद्यांचं झाड, हे धर्मांधाचं झाड, हे फॅशिस्ट सरकारचं झाड, हे नरेंद्र देवेंद्रचं दलिंद्र झाड आपण सगळ्यांच्या एकजुटीने निश्चितपणे हे उकरून फेकू शकतो याचा विश्वास लालभाऊ त्याला आहे, ऐकला आहे। म्हणून ही यात्रा निघालेली आहे। आम्हाला आमचे रोजीरोटीचे प्रश्न महत्वाचे आहेत। आम्हाला सेविकेला तृतीय श्रेणीची वेतन श्रेणी पाहिजे, अंगणवाडी सेविकेला शिक्षकाचा दर्जा पाहिजे, ही आमची मागणी आहे। अंगणवाडी मदतनीसाला चतुर्थ श्रेणीची वेतन श्रेणी पाहिजे, ही आमची मागणी आहे। रिटायर झाल्यानंतर आम्हाला पेन्शन दरमहा मिळाला पाहिजे, एक रकमी नाही, एक रकमी तर ग्रॅच्युटी असते, ग्रॅच्युटी तर घेऊच आम्ही, परंतु दरमहाचा पेन्शनचा कायदाही पदरात पाडून घेऊ। म्हणून आपण संप सुरू केला 4 डिसेंबर पासून। लाखभर महिला रस्त्यावर आलेल्या आहेत, 2.25 लाख 2.5 लाख महिला गावागावात तालुक्यात कलेक्टर ऑफिसवर भांडत बसलेले आहेत। आणि काल तिथं मोर्चा काढला कृती समितीने, माहित आहे? ऐकतच सगळं, नावाला कृती समितीने ऐकत जास्त। आणि ती बाई भेटली देखील नाही आपली। कोण? महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे बाहेर चालली होती, म्हणली अरे मला तर माहितच नाही तुम्ही आलेला। बर तुला दाखवतो आता कसं असतं ते, 18 तारखेला दाखवतो कसं असतं ते, माहिती करून घ्या। काल त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला मोर्चे करायला निवेदन नाही स्वीकारलं त्याचा निषेध करत आहोत आपण। आणि आता एकट्या आयटकच्या वतीने तिला इंगा दाखवून, आणि आपण एकट्या नाही, आपल्या सोबतीला आयटकशी संलग्न असलेल्या शेकडो युनियन जे आहेत त्याच्या लाखो कर्मचारी, किमान 1-1.5 लाख कर्मचाऱ्यांचा मोर्चा नागपूरला 18 डिसेंबरला निघणार आहे। शिंदे सरकार होश में आओ, ईडी सरकार होश में आओ। ईडी म्हणजे एकनाथ आणि डी म्हणजे देवेंद्र। एकनाथ देवेंद्र सरकार होश में आओ, चले जाओ, नरेंद्र मोदी चले जाओ, देवेंद्र फडणवीस चले जाओ, दलिंद्र सरकार चले जाओ। असं करत करत आपण तो दणका देणार आहोत। म्हणजे ही 2 प्रकारची लढाई आहे हे शेवटी सांगतो। एक आपल्या मागण्या पत्रात पाडून घेऊ, आणि दुसरीकडे जाती धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्या, महिलावर अत्याचार करणाऱ्या, दिवसा ढवळ्या बलात्कार करणाऱ्या, दलित आदिवासींना जंगलातून हुसकावून लावणाऱ्या, मुस्लिमांची बुलडोझरने घरं पाडणाऱ्या या सरकारला आता इंगा दाखवतो। तुम हमको नहीं चाहिए, चले जाओ, एवढेच मी बोलतो। आणि तुम्ही या सगळ्या लढ्यात सहभागी होता। आज ऐकलं, गावात जाऊन अजून 4 जणांना तुम्हाला सांगावं लागेल, ए बाई चल, हे सरकार लय फालतू, ए भावा चल, काय झालं तरी 2024ला याला ठेवायचं नाहीये। हे जागरण आम्ही जसं करत फिरलोय, तुम्ही तुमच्या जिल्ह्यात, तुम्ही तुमच्या गावात, तुम्ही तुमच्या तालुक्यात केलं पाहिजे। एवढंच मी बोलतो आणि थांबतो। जय शिवराय, जय भीम, लाल सलाम।
या जाहीर सभेचे अध्यक्ष